आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले इन्स्ट्रुक्शन्स बघतोय. इन्स्ट्रुक्शन नंबर फर्स्ट, पेज नंबर 256. Following are some accounting errors, rectify them. First error is sale for rupees 15,000 made to Vaishnavi was not entered in sales book. या ठिकाणी आपल्याला एक एरर दिलेली आहे पहिली. तर यासाठी आपण या प्रकारे कॉलम करून घेणार आहे. पहिला कॉलम आहे इनकरेक्ट एंट्री, सेकंड आहे रिव्हर्स एंट्री, थर्ड आहे करेक्ट एंट्री, लास्ट वन इज रेक्टिफाइंग एंट्री. याला आपण वर्किंग नोट्स असं म्हणूयात. यानंतर या एंट्री झाल्यानंतर आपण या ठिकाणी याच पेजवर एक बाजूला जर्नल प्रॉपर या ठिकाणी तयार केलेला आहे. यामध्ये आपण रेक्टिफाइंग एंट्री ज्या येणार आहेत त्या आपण जर्नल प्रॉपरमध्ये व्यवस्थित मांडणार आहे. तर पहिली एरर जी दिलेली आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे सेल फॉर रुपीज 15,000 मेड टू वैष्णवी. ज्यावेळेस आपण एरर रेक्टिफाय करणार आहे त्यावेळेस आपण जे काही आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे ते 2 पार्टमध्ये आपण डिवाईड करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला पार्ट जो असणार आहे तो असेल बघा, सेल्स फॉर रुपीज 15,000 मेड टू वैष्णवी. ठीक आहे, हा पहिला पार्ट असणार आहे. अँड वॉज नॉट एंटर्ड इन द सेल्स बुक हा सेकंड पार्ट असणार आहे. मग हा जो पहिला पार्ट आहे यावरून आपण करेक्ट एंट्री करणार आहे. ठीक आहे, सेल टू वैष्णवी एंट्री होणार आहे. आपण सेल केलेला आहे वैष्णवीला. ठीक आहे, एंट्री होईल आपली वैष्णवी अकाउंट डेबिट. टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, या ठिकाणी अमाऊंट लिहिली तरी चालेल किंवा वर्किंगमध्ये नाही लिहिली तरी चालेल. या ठिकाणी आपण जे रेक्टिफाइंग एंट्री करणार आहे एक्झामिनेशनमध्ये या रेक्टिफाइंग एंट्रीला आपल्याला मार्क्स असणार आहेत. मग आता या ट्रान्झॅक्शनवरून आपण करेक्ट एंट्री आपण या ठिकाणी लिहिली. आता आपण इनकरेक्ट एंट्री जी असणार आहे जी की सेकंड पार्टमध्ये आपल्याला या ट्रान्झॅक्शनच्या मिळणार आहे ती आपण या ठिकाणी नोट करूयात. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, वॉज नॉट एंटर्ड इन सेल्स बुक. आता या ठिकाणी ही एंट्री सेल्स बुकमध्ये एंटर केलेली नाही. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी इनकरेक्ट एंट्री काय आपली येणार नाही. इथं आपण नील असं लिहूयात. इनकरेक्ट एंट्री येणार नाही त्यामुळे रिव्हर्स एंट्री करण्याचा विषय येत नाही. इथं पण नील असं लिहूयात. ठीक आहे, म्हणजे रेक्टिफाइंग एंट्री जी असणार आहे की एकतर रेकॉर्ड केलं नाही, एंटर केलं नाही हे ट्रान्झॅक्शन, मग आपण एंटर करणार आहे असं ट्रान्झॅक्शन आपण इथं रेक्टिफाइंग एंट्रीमध्ये घेणार आहे. वैष्णवी अकाउंट डेबिट. टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, आपल्याला इथं ट्रान्झॅक्शन मध्ये इन्स्ट्रुक्शनमध्ये इथं डेट दिलेल्या नाहीत त्यामुळे आपण हे जे नंबर दिलेत ते जर्नल प्रॉपरच्या डेट कॉलममध्ये टाकूयात. या ठिकाणी एक पर्टिक्युलर्समध्ये रेक्टिफाइंग एंट्री जी आहे ती या ठिकाणी आपण रेक्टिफाईड करणार आहे. वैष्णवी अकाउंट डेबिट. टू सेल्स अकाउंट. जर्नल प्रॉपरचे आपण कॉलम केलेले आहे. जर्नल प्रॉपर डेट पर्टिक्युलर्स LF अँड डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. LF डॅश डेबिट अमाऊंट रुपीज आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये आहे 15,000. या ठिकाणी नरेशन लिहित असताना 15,000. ठीक आहे,
नरेशन लिहित असताना इथे आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये जे दिलेलं आहे ते आपण लिहिणार आहे. काय केलेलं आहे आपण? वैष्णवीला सेल्स केलेले आहेत, गुड सोल्ड केलेले आहेत, वॉज नॉट एंटर्ड इन सेल्स बुक, हेच आपण इथं लिहिणार आहे. बीइंग सेल टू वैष्णवी was not entered in sales book is rectified now. Rectified now. Bracket complete. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन. त्यानंतर आपण दुसरं ट्रान्झॅक्शन जे आहे ते बघूया. सॅलरी ऑफ ₹9,000 पेड टू अकाउंटंट वरुण दास वॉज डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. सॅलरी पेड केलेली आहे. या ठिकाणी आपण ज्यावेळेस सॅलरी पेड करतो, इथं ज्याला पेड केलेली आहे त्याचं नाव आपण इथं घेणार नाही. सॅलरी अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. मग आपण नॉमिनल अकाउंट म्हणून एंट्री होणार आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट फॉर ₹9,000. त्यांनी काय सांगितलेलं आहे? वॉज डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. म्हणजे या ठिकाणी सॅलरी अकाउंट डेबिट न करता सेकंड पार्टमधली एरर असणार आहे की त्यांनी पर्सनल अकाउंट या ठिकाणी डेबिट केलेलं आहे. पर्सन या ठिकाणी आहे वरुण दास. सो इनकरेक्ट एंट्री येणार आहे आपली वरुण दास अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, मग आपण पहिली करेक्ट एंट्री आणि इनकरेक्ट एंट्री दोन्ही मांडून घेऊयात. सॅलरी अकाउंट पेड टू अकाउंटंट वरुण दास हा पहिल्या पार्टमधून आपण करेक्ट एंट्री करणार आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करेक्ट एंट्री इज सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इनकरेक्ट एंट्री इज वरुण दास अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. यानंतर याची रिव्हर्स एंट्री आपण करणार आहे. जे डेबिट आहे ते क्रेडिट होणार. वरुण दास या ठिकाणी डेबिट आहे. इनकरेक्टची नेहमी रिव्हर्स करायची. ठीक आहे, मग या ठिकाणी कॅश अकाउंट क्रेडिट आहे ते डेबिट होणार. कॅश अकाउंट डेबिट टू वरुण दास अकाउंट. या ठिकाणी मी पेन्सिलनं करते. ओके, कॅश अकाउंट डेबिट आहे, या ठिकाणी कॅश अकाउंट क्रेडिट आहे. कॅश अकाउंट आपण एकमेकाला घालवून टाकणार. ठीक आहे, त्यानंतर राहिलं आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू वरुण दास अकाउंट. ती असणार आहे आपली रेक्टिफाईंग एंट्री. सॅलरी अकाउंट डेबिट टू वरुण दास अकाउंट. ज्यावेळेस एखादी एंट्री आपल्या लक्षात येणार नाही त्यावेळेस आपल्याला इथं अमाऊंट लिहिल्या तर आपल्याला पुढे जाऊन ज्यावेळेस का एखादी कॉम्प्लेक्स एंट्री येणार आहे त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येतं. पण आता हा पहिला इन्स्ट्रुक्शन आहे तो बेसिक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अमाऊंट नाहीत लिहिली. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी जनरल प्रॉपरमध्ये जे की आपलं दुसऱ्या पेजवर असेल, मी याच ठिकाणी ओपन केलं आहे, त्या ठिकाणी आपण एंट्री लिहूयात. ही सेकंड एंट्री आहे, रेक्टिफाईड एंट्री आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू वरुण दास अकाउंट. ₹4 सॅलरी पेड केलेली आपण मगाशी पाहिलेलं ₹9,000. नरेशन येणार बीइंग सॅलरी पेड
टू वरुण दास, but was debited to his personal account. यानंतर नेक्स्ट एरर त्याने दिलेली आहे थर्ड. ओल्ड फर्निचर सोल्ड फॉर ₹3,500 वॉज एंटर्ड इन सेल्स बुक. मग आता ह्या ट्रान्झॅक्शनचे 2 पार्ट केले तर ओल्ड फर्निचर सोल्ड फॉर रुपीज, ठीक आहे, हा याची एक एंट्री होणार आहे जी करेक्ट एंट्री असणार आहे. अँड वॉज एंटर्ड इन सेल्स बुक याची सेकंड एंट्री होणार आहे जी की इनकरेक्ट एंट्री असणार आहे. ठीक आहे, मग फर्निचर सोल्डची आपण एंट्री करूयात. फर्निचर सोल्ड केला. करेक्ट एंट्री काय होणार आहे? फर्निचर सोल्ड केल्यानंतर आपल्याकडे कॅश येणार आहे. कॅश कम्स इन अँड फर्निचर गोज आउट. सो कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. ठीक आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितले की त्यांनी इट कन्सिडर्ड ॲज सेल्स. ठीक आहे, म्हणजे यांनी या ठिकाणी फर्निचर ही ॲसेट कन्सिडर न करता त्यांनी या ठिकाणी गुड सोल्ड किंवा या ठिकाणी सेल्स ॲज अ सेल्स कन्सिडर केलं आहे. ठीक आहे, त्यामुळे एंट्री काय होणार आहे बघा. आपण गुड सोल्ड केल्यानंतर कॅश ऑब्वियस आपल्याकडे येणार आहे. कॅश अकाउंट डेबिट. ओके, टू गुड सोल्डला आपण सेल्स असं म्हणतो. ठीक आहे, मग या ठिकाणी सेल्स अकाउंट असं लिहूयात. याची रिव्हर्स एंट्री करायची आहे. सेल्स अकाउंट डेबिट क्रेडिट आहे ते डेबिटला जाणार आणि कॅश अकाउंट डेबिट आहे ते क्रेडिटला जाणार. सेल्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या ठिकाणी आपण पहिले करेक्ट एंट्री लिहितोय, त्यानंतर इनकरेक्ट एंट्री, त्यानंतर रिव्हर्स एंट्री आपण लिहितोय. ठीक आहे, या ठिकाणी कॅश आपण घालूयात. सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. रेक्टिफाइंग एंट्री इज सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. ठीक आहे, जर्नल प्रॉपरमध्ये पुन्हा आपण हे रेक्टिफाईंग जी एंट्री आहे ती या ठिकाणी लिहूयात. सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. being furniture purchased. But wrongly entered in the sales book is now rectified. अमाऊंट फॉर रुपीज आपल्याला दिलेला आहे ट्रान्झॅक्शनमध्ये 3,500. डेबिट 3,500 अँड क्रेडिट 3,500. या पद्धतीनं या ठिकाणी 3,500 असं लिहिलं. यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे. फोर्थ ट्रान्झॅक्शन इज कॅरेज पेड ₹500 ऑन परचेस ऑफ मशीन वॉज डेबिटेड टू कॅरेज अकाउंट. या ठिकाणी पहिला पार्ट असणार आहे ट्रान्झॅक्शनचा. कॅरेज पेड ₹500 ऑन परचेस ऑफ मशीन.
ठीक आहे. यावरून आपण करेक्ट एंट्री तयार करणार. त्यानंतर वॉज डेबिटेड टू कॅरेज अकाउंट, यावरून आपण या ठिकाणी ही मिस्टेक आहे, ही एरर जी आहे यावरून आपण इनकरेक्ट एंट्री करणार आहे. ठीक आहे. कॅरेज हा आपला एक्सपेन्स आहे म्हणून आपण या ठिकाणी कॅरेज अकाउंट कॅरेज एक्सपेन्स आहे, पण तो आपण परचेस ऑफ मशीनवरती केलेला हा एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे आपण त्याला मशीन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं करणार या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे मशीन परचेस करत असताना आपण हे मागच्या लेक्चरमध्ये पण म्हणजे डेप्रिसिएशनच्या टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेलं की ज्यावेळेस आपण एखादी ॲसेट परचेस करतो आहोत त्यासोबतचा खर्च आपण त्याच्यासोबतच टाकतो. ठीक आहे. म्हणजे मशीन अकाउंट किंवा मशिनरी अकाउंट या ठिकाणी आपण डेबिट करणार टू कॅश अकाउंट. ओके. आणि या ठिकाणी त्याने एरर काय आहे तर त्याने ते डेबिट केलेलं आहे कॅरेज अकाउंटला, म्हणजे कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही असणार आहे आपली इनकरेक्ट एंट्री. ठीक आहे. मग पहिले आपण करेक्ट एंट्री घेऊयात. अमाऊंट फॉर ₹500. करेक्ट एंट्रीमध्ये लिहूयात ट्रान्झॅक्शन नंबर 4. करेक्ट एंट्री कॅरेज पेड फॉर मशिनरी अकाउंट इज डेबिट टू कॅश अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इनकरेक्ट त्यांनी केलेलं आहे कॅरेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. याच्या रिव्हर्स एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट. या ठिकाणी कॅश आपण घालूया, तिथं डेबिट पहिल्या रिव्हर्स एंट्रीमध्ये कॅश डेबिट आहे, या ठिकाणी क्रेडिट आहे. डेबिटला क्रेडिट आपण घालवणार आहे. देन रेक्टिफाईंग एंट्री इज मशिनरी अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट. आपण जर्नल प्रॉपर जे की आपलं दुसऱ्या पेजवरती असणार आहे, मी याच ठिकाणी ओपन केलेलं आहे, त्यामध्ये आपण एंट्री टाकणार. एंट्री नंबर 4 मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅरेज अकाउंट. being carriage paid for machinery purchased carriage paid for machinery purchased debited to carriage account. Now rectified. Okay, या ठिकाणी being carriage paid for machinery purchased. Okay, purchased debited to carriage account. Now rectified by ₹500. ठीक आहे. यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे कॅश ₹45
45,000 पेड टू आदित्य वर्मा वॉज डेबिटेड टू कुमार वर्माज अकाउंट. ट्रान्झॅक्शनचा फर्स्ट पार्ट आहे. आपण 45,000 पेड केलेले आहेत आदित्य वर्मा यांना. मग आपण आदित्य वर्माज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट येणार. बट यांनी कुमार वर्माज अकाउंट डेबिट केलेलं आहे. इनकरेक्ट एंट्री इज कुमार वर्माज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट फॉर 45,000. करेक्ट एंट्री इज आदित्य वर्माज अकाउंट डेबिट to cash account. Incorrect is Kumar Verma's account debit to cash account. याच्या रिवर्स होणार. कुमार वर्मा क्रेडिट येणार आणि कॅश अकाउंट डेबिटला. कॅश अकाउंट डेबिट टू कुमार वर्माज अकाउंट या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट हे एकमेकांना घालवलं. पुढे आदित्य वर्माज अकाउंट डेबिट टू कुमार वर्माज अकाउंट. रेक्टिफाइंग एंट्री इज आदित्य वर्माज अकाउंट डेबिट टू कुमार वर्माज अकाउंट. ट्रान्झॅक्शन नंबर 5 आपण रेक्टिफाइंग एंट्री केलेली आहे. आदित्य वर्माज अकाउंट आदित्य वर्माज अकाउंट डेबिट टू कुमार वर्माज अकाउंट being cash paid to Aditya Verma wrongly debited to Kumar Verma's account. Now corrected or now rectified. Now rectified. Amount is 45,000. Narration is being cash paid to Aditya Verma's Verma wrongly debited to Kumar Verma's account now rectified. हे आपण पाहिलं पेज नंबर 256 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स क्लास 11th इन्स्ट्रुक्शन फर्स्ट. याचं या ठिकाणी वर्किंग केलं आपण. 4 कॉलम केलेले. इनकरेक्ट एंट्री रिव्हर्स एंट्री करेक्ट एंट्री रेक्टिफाइंग एंट्री आणि त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण जर्नल प्रॉपर तयार करणार आहे. जर्नल प्रॉपरमध्ये आपण या ठिकाणी ज्या रेक्टिफाइंग एंट्रीज आहेत आपल्या त्या आपण या ठिकाणी लिहिल्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आणखीन आपल्याला थोड्याशा कॉम्प्लेक्स एंट्रीज येतील. ते बघूयात आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. थँक्यू.